देववती, तुला माहितीये का आपण पहिल्यांदा गावी गेलो होतो तेव्हा? आठवतं तुला काही? थांब तुला दाखवते. हे बघ, हे बघ. म्हणून आपण हा अल्बम सेव्ह करून ठेवलाय बघ. हे बघ. नमस्कार मंडळी, कोकण डायरीजच्या सेकंड ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपण निघालो आहोत साखरप्यावरून बोरुळे गावाला. बोरुळे गावाला काय आहे बरं? तिथे आहे मामाचं गाव आणि देवहूती मामाच्या गावाला पहिल्यांदाच निघाली होती. आई, जेव्हा आपण गावाला गेलो होतो तेव्हा मला तर हा वाला रस्ता दिसलाच नाही ग. कसा दिसणार बाळा? अगं हा रस्ता तर रुंदीकरणामध्ये गेलाय ना. देऊ, आपण आता कोल्हापूर रत्नागिरी या हायवे वरून दाभोळे घाटातून जाणार आणि तिथे आपल्याला समोर मामाचं गाव दिसणार. म्हणजे आता तर मज्जाच मज्जा. आजूबाजूची ही हिरवळ नारळाची झाडं बघत बघत आम्ही आता पोचलोय साखरपा टिट्यावर. हा सरळ रस्ता गेला आहे रत्नागिरीला आणि इथून आपण डावीकडे वळलो तर साखरपा बाजारपेठ लागते आणि जर उजवीकडे गेलो तर देवरुखला पोहोचतो. इथे टिट्यावर तुम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊन चहा पाण्याची पण सोय अवेलेबल आहे. त्याच्यामुळे इथे थोडा वेळ थांबून आराम करून तुम्ही पुढच्या प्रवासालाही निघू शकता. इथे आम्ही गाव सोडून आता हायवेला लागलो आहोत. तुम्हाला आता हे वातावरण बघून असं वाटत असेल ना की उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर अजिबात नाही. हा जुलै महिना चालू आहे, पण ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे ना हे ऋतूचं सगळं चक्र असं विस्कटलेलं आहे. त्याच्यामुळे जुलै महिन्यात पण हा असा उन्हाळा जाणवत आहे. कोकणातला हा रस्ता जणू हिरवाईच्या मिठीत लपलेला एक गुपित मार्ग. दोन्ही बाजूला उभे असलेले नारळाचे, आंब्याचे, फणसाचे अगडबंब वृक्ष वाऱ्याच्या झुळकीसोबत हळूच हलतात आणि प्रवाशांचं स्वागत करताना दिसतात. या रस्त्यावर चालताना मुळात रस्ता कमी आणि निसर्गाशी संवादच जास्त असतो. कधी एखादी लाल मातीची चढ उताराची वळणं, तर कधी अचानक दिसणारी समुद्राची निळी झळक. आकाशात पांढरे मऊ ढग, कधी उन्हाची सोनेरी किरण, तर कधी धुक्याची चादर पसरलेली. पावसाच्या हलक्या सरींचा सुगंध नाकात शिरला की कोकणाचा रस्ता आणखीनच प्रेमात पडायला लावतो, नाही का? आणि दूरवर कुठेतरी दिसते एखादं शांत गाव, लाल कौलांची घरं आणि अंगणात बसलेली माणसं, जशी साधी तशीच माणुसकीने भरलेली. हा रस्ता म्हणजे प्रवास नाही, हा ही एक अनुभूती आहे, जिथे प्रत्येक वळण सांगतं कोकणात आलात म्हणजे घरात आलात. निसर्गाची ही सुंदर सजावट पाहून निसर्गाला हे सर्व करायला कित्येक वर्ष लागली असतील, नाही का? आणि आपण आता विकासाच्या नावाखाली हे सगळं पुसून टाकू, पण तरीही पुन्हा हा निसर्ग
पुन्हा तयार होईल ही सगळी सजावट पुन्हा एकदा तयार करायला. हा युगाने युग येतच राहतो आणि आपलं काम करतच राहतो, आपल्या सगळ्यांना आनंद देण्यासाठी. या भावविलासात रमता रमता हा घाट कधी संपला ते समजलंच नाही. आता आम्ही पोचलोय पठारावर. समोर बघा किती सुंदर निसर्ग दिसतोय ना. हाच तर निसर्ग देवहूतीला दाखवायचा होता, म्हणून आम्ही इथे थोडा वेळ थांबलो. दाखव ते बघ, काय बघतेस तू? दाखव काय बघतेस, दाखव दाखव काय बघतेस. हे म्हणजे काय? डोंगर बघते तू. वाव. सह्याद्री नाव उच्चारलं की मनात उगवतात हिरवीगार दुलई पांघरलेले डोंगर, धुक्यात हरवलेली शिखरं आणि शांततेतही ताकद जाणवणारा निसर्ग. या पर्वतांची भव्यता पहिल्यांदा पाहिली की वाटतं निसर्ग किती सुंदर आहे ना, आणि आपण त्याच्या तुलनेत किती लहान आहोत. या वळणावळणाच्या घाटातून वर चढताना प्रत्येक दरी, प्रत्येक खिंड, प्रत्येक धबधबा जणू स्वतःची एक गोष्ट सांगत असतो. कधी धुक्याची चादर पसरलेली, कधी ढगांमध्ये लपलेले कडे, तर कधी अचानक खाली दिसणारं हिरवं दरीचं समुद्र. सह्याद्री म्हणजे फक्त पर्वत नाहीत, तर ते आहेत इतिहासाचे साक्षीदार. आता आपण रत्नागिरी कोल्हापूर हायवे सोडून एंट्री करत आहोत लांजा तालुक्यामध्ये. आता आम्ही पोचतोय बोरुळे गावात. आई पण त्या आजोबांनी मास्क घातलाय ग. अगं आपण पहिल्यांदाच कोविड नंतर गावी गेलो होतो ना, त्याच्यामुळे शासनाचे काही नियम होते, ते आपल्या सुरक्षेसाठी आपण हा मास्क लावला होता. मग त्या पाचच्या रेड्याला का मास्क लावलाय ग आई? अगं ते शेतात गुरांना काम करायला घेऊन जात आहेत ना, म्हणून त्यांना ते मुसक्या बांधल्यात. त्याला मास्क नाही म्हणत, मुसक्या म्हणतात. देवहूती, तुला माहितीये हा रस्ता म्हणजे प्रवास नाहीये, तो कोकणाशी जुळलेला एक आपलं नातंच आहे. प्रत्येक वळण, प्रत्येक पाऊल निसर्गाशी एक नवीन आठवण तयार करत राहतं. कोकणातील रस्ते जितके साधे तितकेच मनाला भिडणारे, आणि म्हणूनच इथे आल्यावर नेहमी वाटतं हा प्रवास संपायलाच नको, हो की नाही? हो. आता आपण मुख्य रस्ता सोडून आपण वळण घेतलंय आपल्या गावाच्या कच्च्या रस्त्यावर. हा रस्त्याचा ना ऑफ रोड ट्रॅक आहे. देवहूती, तुला माहितीये का आता आपण कुठे पोहोचणार आहोत? मामाच्या गावी. मामाचं गाव नाव घेतलं की लगेच आठवतं ते निवांत दिवस, ती मोकळी हवा आणि मायेने भरलेली माणसं. इथल्या मातीचा ना एक वेगळाच सुगंध असतो, जणू बालपणीच्या आठवणी परत जागा करणाऱ्या. गावाच्या रस्त्यावरून चालताना आणि प्रत्येक दारात उभ्या असलेल्या ओळखीच्या हसऱ्या चेहऱ्यांच्या माणसांच्या आठवणी. इथे आल्यावर वेळही थांबून जातो आणि संध्याकाळचा मऊ उबदार सूर्य हे सगळं मनाला शांतता देतं. मामाचं गाव हे फक्त ठिकाण नाहीये ग, ती आहे आपुलकीची जागा, आपल्या मायेची सावली आणि मनाला परत परत खेचून आणणारं ठिकाण. मला ना सारखं इथे यावंसं वाटतं. मला पण वाटतं, पण स्कूल आहे ना ग माझी. तुला माहितीये का ग देवहूती, आपण आयुष्यात कितीही मोठे झालो ना, तरी पण मन मात्र इथेच येऊन लहान होतं. हा. संपूर्ण निसर्गाचा आनंद घेत आता आम्ही पोचलो आहोत चंद्रभागा शांताराम निवासमध्ये. पडला.
इकडे 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 बाबाला हाय कर. मी देऊ चल. लपली 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 देऊ. ही कोण आहे सांग, ही कोण आहे? कोणाची? कोणाची? बाबांची आजी आहे. आणि मग मम्मीची कोण आहे ती? मम्मीची कोण आहे ती? तू मम्मीचीच माहिती आहे, पण ही मम्मीची कोण आहे? हम्म. पाणी संपलंय त्याचं, पाणी नाही. आपण गावी आलो आणि परसबागेत नाही गेलो असं होणे शक्यच नाही. चला तर मग आजीच्या परसबागेत जाऊया. देऊला आला इकडं. एकटी होती आता पडली असती. जा देऊ आई मम्मी जा 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 जरा आतमध्ये चल, आतमध्ये चल, आतमध्ये. जा आतमध्ये जा. जरा शेण झाडं नाही पाहिजे. आधी जरा शेण आणून घाला याला. पाय नाही ऐकलंच काय? ते जवळ झाडावर नको पाठ देऊ, बाजूबाजून जा. बाजून तिकडनं जा. ऐकलंच का आधी? याला जरा शेण आणून घाल. इथेच थांब. आधी तू माझं ऐकतोयस? हा हा शेण जरा आणून घाल एक पाठीवर मुदात. बस झाली आईन तू कापलं भाजी केलं ना तिकडे. ती नाही घेतो घ्यायला सांगते. हो बोला. काय भाजी करते? चल देव काढ आई वरची मम्मी जशी काढते तशी काढ. कुठं इथं तोड, इथं तोड, इथं तोड. तोड इथं, अशी अशी तोड. हा तोड तोड. दुसऱ्याची बघ चांगली आली तिला दे मम्मी आता इथं काढायला. फाटी कुठते? ही आहे कोकणातली परसबाग. घराच्या मागच्या अंगणात असलेली ही छोटीशी बाग जणू संपूर्ण निसर्गाचं घरच जुळवून ठेवते. सकाळची थंड हवा, मातीचा गंध आणि पावसाने ओलावलेली हिरवीगार झाडं, हे सगळं पाहिलं की मनात एक शांततेची लहर उठते. फणस, आंबा, चिक्कू आणि छोटी छोटी फळझाडं, वांगी, मिरच्या, टमॅटो आणि मधूनच डोकावणारी फुलझाडं. ही परसबाग म्हणजे कोकणाचं अस्सल रूप, जिथे प्रत्येक झाडाची घरचे लोक जसं बोलतात तसंच आपुलकीचं नातं तयार होतं. हे बघा, हे समोर दिसतंय तुम्हाला, ही आहे तेंडलीची वेल. तुम्हाला गंमत सांगू का, जेव्हा माम्याच्या गावी यायचो ना तेव्हा आजीला प्रश्न पडायचा की अरे बापरे, आता एवढ्या सगळ्यांसाठी भाजीची सोय कशी करणार. पण वर्षाच्या 12 महिने अवेलेबल असणारी ही तेंडलीची वेल, कधीही या, तेंडली अवेलेबल असतेच असते. इथं कोण नाही, इथे येऊ नको. या तेंडलीच्या वेलीवर आराम करताना बघा कोण दिसतंय. हा बघा सरडा मस्तपैकी आराम करतोय. या वेलीवर शांतपणे बसलेला सरडा पहिल्या नजरेला एकदम साधा वाटतो हा, पण त्याचं जग ना वेगळंच असतं. कुठे एकदम हळू चालणारा आणि क्षणात वेगाने पळणारा. सरडा म्हणजे शांततेचा आणि चपळतेचा एकदम भन्नाट संगम. त्याच्यामुळे पुढच्या वेळी सरडा दिसला ना तर घाबरू नका हा, तो काही वाईट करत नाही, फक्त घरातील किड्यांचा नॅचरल रखवालदार आहे.
ही पहा, समोर दिसते एकदम बहरलेली चहाची पात. दिसायला छोटी पण सकाळचा मूड बदलून टाकणारी एक जादू. उकळत्या पाण्यात ती टाकली ना की क्षणात दरवळणारा सुगंध संपूर्ण घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो, नाही का? चहाची पत्ती म्हणजे घटक नाही, ती आहे आपल्याकडच्या गप्पांची सुरुवात आणि थकव्यांची विश्रांती. आता तुम्ही सांगा, जे झोपडी सारखं असतं त्याच्यात लाकडं असतात, काय बरं बोलतात त्याला? खोपी. बरोबर. अशीच माझ्या मामाच्या गावी पण अशीच खोपी असते. एकूणच सगळी सुट्टी धम्माल काढत जाणार आहे, कारण मस्ती हा आमच्या पोरांचा हक्कच आहे आणि तो आम्ही कधीच मिळवलाय. इथून पुढे गेलं की दिसते फुलांची बाग, निसर्गाची सर्वात सुंदर निर्मिती. कधी सुगंधाने मन जिंकणारं, तर कधी रंगांनी जग उजळवणारं, आणि कधी शांतपणे कोमेजून जीवनाचं धडे देणारं. एखाद्या फुलाकडे पाहिलं की वाटतं सौंदर्य मोठं असण्याची गरज नसते, ते साधेपणातही असतं. त्याच्यामुळे बघा ना, ही फुलं किती सुंदर दिसतायत. सकाळच्या उन्हामध्ये पण ही फुलं एवढी सुंदर दिसतायत ना. परसबागेतल्या भाज्या आता काढून झाल्या आहेत. आता जेवणाची तयारी करूया. गरम गरम भाकऱ्या तयार आहेत आणि फ्रेश फ्रेश भाजी सुद्धा. आता फक्त जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊन झालेला आहे. आता आम्ही जाणार आहोत फेरफटका मारायला. आम्ही निघालो आहोत गुरांच्या वाड्याकडे. घराच्या टोकाला जुन्या वडांच्या झाडाच्या सावलीखाली किंवा आंब्याच्या किंवा मोठमोठ्या झाडांच्या सावलीखाली शांतपणे उभा आहे हा बघा आपल्या गुरांचा वाडा. इथल्या ना प्रत्येक गायीचा स्वभाव, स्वतःचं नाव आणि गायीचे प्रकार वेगवेगळे आहेत. म्हणून शेतकऱ्यांची जीवाभावाची वासरं दाखवण्यासाठी देवहूतीला या वाड्यात घेऊन आले आहे. हे बघा, किती गोड आहे ना वासरू. ऍक्च्युली रोजच्या ओळखीचं नाहीये ना, म्हणून तो व्यवस्थित प्रतिसाद देत नाहीये. पण मला खूप हात लावायची इच्छा झाली होती. देवहूतीलाही हात लावायला सांगितलं, पण ती थोडी घाबरत होती. आई, मी या झोपाळ्यावर मज्जा केली असणार ना ग. मग तू तर उतरायला रेडीच नव्हतीस झोपाळ्यावरून. पण खूप मज्जा पण येत होती ना ग. हम्म आई, आपण तिथे परत कधी जाणार झोपाळ्यावर झुलायला ग? जाऊया, लवकरच जाऊया.
इकडे बघा. अशा प्रकारे कोविड नंतरची ही होती आमची गावची धावती भेट. चला परतीच्या प्रवासाला निघूया.